मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। इच्छा देवीचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत। इथून आपण जाणार आहोत बऱ्हामपूरला। इच्छापूरवरून बऱ्हामपूर हे 25 किलोमीटर अंतरावर आहे। इच्छापूर ते ओंकारेश्वर जवळपास 150 किलोमीटरचे अंतर आहे। मध्य प्रदेशमध्ये आल्यावर आपल्याला असा जंगलासारखा भाग पाहावयास मिळतो। या भागामध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। तर आपण आता केळीच्या बागा बघत आहात। खूपच सुंदर हे दृश्य आहे। समोर आपण बघत आहात ती आहे तापी नदी। तापी नदीवर बांधण्यात आलेला बंधारा आपण आता बघत आहात। खूपच सुंदर असा हा नजारा। आता आपण पोहोचलो आहोत बऱ्हामपूर शहरामध्ये। समोर आपण बघत आहात तो आहे शनिवारा गेट। बऱ्हामपूरमध्ये शाही किल्ला, काला ताजमहल, 12 दरी, गुरुद्वारा, तापी नदीचा किनारा असे विविध स्पॉट इथे पाहण्यासाठी मिळतील। बऱ्हामपूर शहरामध्ये गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो। बऱ्हामपूरमध्ये जेवण करून आता आपण निघालो आहोत ओंकारेश्वरकडे। समोर आपण बघत आहात ती आहे बऱ्हामपूर किल्ल्याची भिंत। या रोडवर जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा घाट आहे। बऱ्हामपूर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असीरगड किल्ला आहे। समोर आपण बघत आहात तो आहे असीरगड किल्ला। येथील आख्यायिका अशी आहे की अश्वत्थामा आजही येथे शिव मंदिरात सकाळी सकाळी पूजा करण्यासाठी येतो। समोर आपण बघत आहात ती आहे जुन्या ईदगाहची जागा।
बरामपूर ते खंडवा या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आम्हाला या रस्त्यावर बराच वेळ लागला. रस्त्याचे काम आता आपण बघू शकता प्रगतीपथावर आहे. शेगाव ते ओंकारेश्वर हा 250 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो आहोत हॉटेलवर. हे हॉटेल आहे हिमाक्षी पॅलेस. येथील परिसर आपण बघू शकता. तसेच आमची गाडी सुंदर अशा डोंगर रांगांमध्ये असलेले हॉटेल. येथे आम्हाला 2200 रुपयात रूम मिळाली. हॉटेलच्या टेरेसवरून दिसणारे ओंकारेश्वर शहराचे दृश्य आपण आता पाहत आहात. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यामध्ये मी आपल्याला ओंकारेश्वरचे दर्शन घडवणार आहे. तर पुढील भाग नक्की पहा. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.